The content used in this video is intended for educational and informational purpose only. The characters portrayed in this video are not related to any real life event. If any similarities are found, so in the video, it will just be a coincidence. कधी? अरे हा FMCच्या वेळेस ते कोण मुलगी होते? काय माहिती बाबा होती मुलगी होती खरंच मुलगी होती मजा केली खरंच अरे होती बाबा बाकी काय म्हणतो अजून अभ्यास कालची पार्टी मस्त होती आहे का नाही हो फोन आला हॅलो अरे ऐक ना आपण कॉफी घेऊ थंडी होती घे 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 काय म्हणतो बाकी अजून मॅडम काय झालं नमस्कार सर नमस्कार ही माझी मुलगी आहे काल सायंकाळी एका मुलासोबत बाहेर गेली होती आणि त्यानंतर तिला तिच्या खाण्यात काहीतरी टाकलं असं तिचं म्हणणं आहे त्यानंतर तिला काही आठवत नाही आहे आणि आज सकाळपासून तिची तब्येतही ठीक नाही आहे तर आम्हाला जरा शंका होती त्यासाठी आम्ही आलो. मॅडम एक काम करा सुनील येस सर मॅडम यांना मेडिकलला घेऊन जा मेडिकल झाल्याच्या नंतर जो रिपोर्ट येईल त्यानुसार गुन्हा दाखल करू ओके सर येस सर परिस्थिती काय ती पॉईंटवर जाऊन बघून येस सर काय झालं ही माझी मुलगी आहे काल ती जरा एका मुलासोबत बाहेर गेली होती आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही एकदा बघावं काल रात्रीपासून ठीक नाही वाटत होती आम्हाला ठीक आहे बघतो मी बघतो सगळं हिचं वय काय 17 ठीक आहे मी सगळं बघतो फिजिकल एक्झामिनेशन वगैरे करतो आणि ठीक आहे तुम्ही काही काळजी नका घेऊ मी फिजिकल एक्झामिनेशन वगैरे करतो आणि मग सगळं आपण त्या हिशोबाने प्रॉपर वगैरे बघू तिला जसं योग्य वाटेल चालेल ठीक आहे
नाही खात तेवढं. ऑल राइज. बी सीटेड. 319/2025 गणेश शिर्के वर्सेस स्नेहल राणे. प्रॉसिक्युटर. मी अश्विन कोथिंबिरे रिप्रेझेंटिंग स्नेहल राणे. ठीक. डिफेन्स. मी कौस्तुभ बाविस्कर रिप्रेझेंटिंग गणेश शिर्के. कोर्टाची कार्यवाही सुरू करावी. गणेश शिर्के हाजिर हो. गीतेवर हात ठेवून शपथ घ्या. तुम्ही कोर्टाला जे काय सांगणार सत्य सांगणार, सत्याशिवाय काही नाही सांगणार. मी गीतेवर हात ठेवून शपथ घेतो. जे काय सांगणार सत्य सांगणार, सत्याशिवाय काही सांगणार नाही. गणेश शिर्के, आपण 14 फेब्रुवारी 2025 रोजी स्नेहल राणे नावाच्या व्यक्तीवरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा आरोप आपल्याला मान्य आहे का? नाही सर, हा आरोप मला मान्य नाही. ठीक आहे. कोर्टाची कार्यवाही सुरू करावी. माय लॉर्ड, मी स्नेहल राणे यांना कटगेरत बोलण्याची परवानगी मागतो. अनुमती आहे. स्नेहल राणे हाजिर हो. गीतेवर हात ठेवून शपथ घ्या. तुम्ही कोर्टाला जे काय सांगाल सत्य सांगाल, सत्याशिवाय काही नाही सांगणार. मी गीतेवर हात ठेवून शपथ घेते. मी जे काही सांगेल सत्य सांगेल, सत्याशिवाय काही नाही सांगणार. तुम्ही कोर्टसाठी तुमचं नाव सांगा. हो, माझं नाव स्नेहल राणे. तुम्ही यांना ओळखता का? हो. कसं? हा माझा बॉयफ्रेंड आहे. तर 14 फेब्रुवारीला संध्याकाळी जी घटना घडली ती कोर्टला सविस्तरपणे सांगाल का? हो, सांगते. आम्ही दोघे कॅफेमध्ये गेलेलो. आम्ही कॉफी घेतली. त्यानंतर मला चक्कर येत होती. अच्छा. तो मला त्याच्यासोबत त्याच्या फ्लॅटवर घेऊन गेला. त्यानंतरचं मला काही आठवत नाहीये, पण फ्लॅशबॅक्स येत होते. सकाळी मी माझ्या आईला सांगितलं. आई मला पोलिसांकडे घेऊन गेली. दॅट्स ऑल युअर ऑनर. डिफेन्स, तुम्हाला काय बोलायचं आहे? येस युअर ऑनर. थँक्यू. स्नेहल राणे, तुम्ही यांना ओळखता का? हो. बरं, तुम्ही यांना कसं ओळखता? हा माझा बॉयफ्रेंड आहे. अच्छा. बरं, मला सांगा तुम्ही यांना केव्हापासून ओळखता? 10 महिन्यांपासून. अच्छा. बरं, मला सांगा 14 फेब्रुवारीला तुम्ही पहिल्यांदाच डेटवर गेला होता का? नाही, या आधी पण गेलो आहोत. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. दॅट्स ऑल. माय लॉर्ड, मी आता गणेश शिर्के यांना प्रश्न विचारण्याची अनुमती घेतो. तुम्ही तुमचं नाव एकदा कोर्टाला सांगाल का? सर, माझं नाव गणेश दामू शिर्के. तुम्ही यांना कसं आणि कधीपासून ओळखता? मी SB पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इंटर्नशिप करतो आहे आणि ही माझी ज्युनियर आहे. पहिले आमची ओळख प्रोजेक्टमध्ये झाली आहे का, नंतर मग आमची मैत्री झाली, नंतर आम्ही डेट करायला सुरू केलं. अच्छा. दॅट्स ऑल युअर ऑनर. प्रॉसिक्युशन. तर 14 फेब्रुवारीला तुम्ही दोघं सोबत होता का? हो, सोबत होतो. कुठे होता? कॅफेमध्ये. तर तुम्ही कॅफेला होता, तर तिथे काही ऑर्डर केलंच असेल. काय ऑर्डर केलं होतं? हो, आम्ही कॉफी ऑर्डर केली ती फक्त. पॉइंट टू नोटेड मॅम. तर तुम्ही कोर्टला हे नाही सांगणार का की तुम्ही ड्रिंकमध्ये काही ॲड केलं होतं? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. प्रॉसिक्युशन माझ्या क्लायंटवरती न सिद्ध झालेले आरोप लावत आहे. ऑब्जेक्शन सस्टेंड. मिस्टर कोथिंबिरे, तुम्हाला हे अजून सिद्ध करायचं आहे. सॉरी माय लॉर्ड. माय लॉर्ड, मला हेच सिद्ध करण्यासाठी मिस्टर बाळू उर्फ बल्ली यांना कटगेरत बोलवण्याची परवानगी पाहिजे. अनुमती आहे. बाळू हाजीर हो. गीतेवर हात ठेवून शपथ घ्या. तुम्ही कोर्टाला जे काय सांगाल सत्य सांगाल, सत्याशिवाय काही नाही सांगणार. सच्चे झाले मी खरं आणि खोटे काय बोलत नाही. तुम्ही कोर्टला तुमचं नाव सांगा. बाळू बोलतो मी. तुम्ही तिथे काय काम करता? नेटर काम करतो मी. तुम्ही 14 फेब्रुवारीला ह्या दोघांना तिथे बघितलं होतं का? पालन मी ना. तुम्ही तिथे काही विचित्र बघितलं का दोघांनी केलेलं? बघले मॅडम बाहेर गेली ग, सरांनी कॉपी गेलं सकाळलं त्याच्यात. म्हणजे तुम्ही हे बघितलं की मॅम बाहेर फोनवर बोलत होत्या, तेव्हाच सरांनी त्यांच्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स केलं. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. डिफेन्स, तुम्हाला काही बोलायचं आहे का? थँक्यू युअर ऑनर. बल्ली, तुम्ही व्यसन करतात का? करते ना कधी कधी. तुम्ही 14 फेब्रुवारीला कामावर असताना व्यसन केलं होतं का? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझ्या साक्षीदाराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. डिफेन्स कंटिन्यू. थँक्यू युअर ऑनर. साहेब मी काय झालं नाही मी काही नाही. बरं, तुम्ही जेव्हाही कॅफेमध्ये कस्टमर वगैरे येतो आणि तो कॉफी सारख्या गोष्टी ऑर्डर करतो त्यासोबत एक शुगर सॅशे तर देतच असाल ना? हां देतो ना सर. काही तर तुम्हाला हे नक्की कसं काय माहिती की 14 फेब्रुवारीला साहेबांनी मॅडमांच्या कॉफीमध्ये जे काही टाकलं होतं ते एक नॉर्मल शुगर सॅशे होतं की त्यांच्या खिशातली पुडी होती? पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड, यांना काहीच माहित नाही. माय लॉर्ड, मला अक्यूजला एक्झामिन करण्याची परवानगी परत मिळावी. परमिशन ग्रांटेड. कॅफे नंतर तुम्ही कुठे गेला होता? तिला चक्कर आल्यासारखं झालं. अच्छा. मग तिला मी फ्लॅटवर घेऊन गेलो. अच्छा. मग त्यानंतर फ्लॅटवर काय काय झालं हे कोर्टला सविस्तर सांगाल का? आम्ही फ्लॅटवर पोहोचलो, आम्ही गाणे ऐकले, नंतर मग आम्ही थोडं फिजिकल झालो आणि त्यामुळे आमच्या दोघांची सहमती होती. आणि तुम्ही तिची सहमती घेतली हे आम्ही कशावरून ठरवावं? याचा मी व्हिडिओ काढलाय आणि त्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलंय. माय लॉर्ड, याचा जो काही एव्हिडन्स आहे तो आम्ही अगोदरच कोर्टाला सबमिट केलेला आहे. हा दिलेला कन्सेंट हा इनव्हॅलिड आहे हे सिद्ध करण्यासाठी मला डॉक्टर हर्षल चौरे यांना कोर्टमध्ये कटघऱ्यात बोलवण्याची परवानगी मिळावी. डॉक्टर हर्षल चौरे हाजीर हो. गीतेवर हात ठेवून शपथ घ्या. तुम्ही कोर्टात जे काय बोलाल सत्य बोलाल, सत्याशिवाय काही नाही बोलणार. गीतेवर हात ठेवून मी शपथ घेतो की मी जे काय बोलेल सत्य बोलेल, सत्याशिवाय काहीच नाही बोलणार. तुम्ही कोर्टला तुमचं नाव सांगा. हो माय लॉर्ड, माझं नाव डॉक्टर हर्षल चौरे. तुम्ही स्नेहल राणेला ओळखता का? हो ओळखतो. त्या दिवशी सकाळी एका पोलीस कॉन्स्टेबलने यांनाच माझ्याकडे मेडिकल एक्झामिनेशनसाठी आणलं होतं आणि त्यांच्या म्हटल्यावरच मी मेडिकल एक्झामिनेशन केले. तुमचं त्या एक्झामिनेशनवरती काय ओपिनियन आहे तुम्ही कोर्टला सविस्तरपणे सांगाल? यांची पूर्णपणे तपासणी केल्यावर माझं हे मत आहे की स्नेहल राणे यांच्यावर 14 फेब्रुवारीला सेक्शुअल इंटरकोर्स झाला आहे आणि याचबरोबर त्यांच्या रक्ताच्या अहवालामध्ये केटॅमाइन नावाचा पदार्थ आढळून आलाय. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. ओके. डिफेन्स. डॉक्टर हर्षल चौरे, आपलं शिक्षण काय? MBBS MS OBGY. नाईस. बरं, आपली सध्या प्रॅक्टिस कशी चालू आहे आणि आपण किती वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहात हे कोर्टाला सांगाल? गेले 8 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय आणि माझी प्रॅक्टिस खूप चांगली चालली. डॉक्टर, त्या दिवशी मुलीचं एक्झामिनेशन करण्याच्या टायमाला तुम्ही तिचं कन्सर्न घेतलं होतं का? हो घेतलं होतं. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. डॉक्टर, त्या दिवशी तुम्ही त्या मुलीचे कोणकोणते सॅम्पल्स घेतलेले कोर्टाला सांगू शकाल का? हो, मी ब्लड सॅम्पल, युरिन सॅम्पल आणि व्हजायनल स्वॅब घेतले. आणि मग एक्झामिनेशनच्या वेळेला तिथे एखादी कोणती नर्स किंवा फिमेल अटेंडंट असेलच ना? नाही, त्या दिवशी अर्ली मॉर्निंग OT होती म्हणून माझा सर्व स्टाफ तिकडे बिझी होता, मग त्यामुळे मी एकट्यानेच एक्झामिन केले. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. मग मला एक सांगा, तुम्ही त्या दिवशी तिच्या एक्झामिनेशनच्या वेळेला कोणतं तिचं ऑफिशियल डॉक्युमेंट, कसल्या प्रकारचं ओळखपत्र वगैरे बघितलं होतं का? नाही, मी असं काही केलेलं नाहीये. त्या दिवशी बिझी डे होता सगळ्यांचा, त्यामुळे मी एकट्यानेच एक्झामिन केलं आणि ते सगळं रिपोर्ट्समध्ये लिहिलं. तुम्ही तिचं वय काय आहे ते सांगू शकता का? 17. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. माय लॉर्ड, डॉक्टर हर्षल चौरे यांनी आता सांगितल्याप्रमाणे मुलीचे वजायनल स्वॅब्स घेतलेले आहेत आणि ज्यासाठी नो डाऊट त्यांनी मुलीचा कन्सेंट सुद्धा घेतलेला आहे. बट हा कन्सेंट पूर्णपणे इनव्हॅलिड आहे, कारण की 18 वर्षाच्या खालच्या वयाच्या मुलीचे जर का सॅम्पल्स घ्यायचे आहेत तर त्यासाठी मुलीची कन्सेंट ही ॲप्लिकेबल नाही आहे. यासाठी मुलीची नव्हे तर मुलीच्या पॅरेंट्सची किंवा तिच्या गार्डियनची कन्सेंट घ्यावी लागते. त्यामुळेच मी कोर्टाला ही विनंती करतो की आपण हा रिपोर्ट पूर्णपणे बरखास्त करावा. तसेच डॉक्टर हर्षल चौरे ज्यांनी की मुलीचं मेडिकल एक्झामिनेशन करताना तिचे वजायनल स्वॅब्स घेतलेले आहेत, यासाठी त्यांनी एक इनव्हॅलिड कन्सेंट घेतलेला आहे. त्यामुळे कोर्टाने त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही करावी आणि माझे क्लायंट गणेश यांना निर्दोष मुक्तता द्यावी. प्रोसिक्युशन, तुम्हाला यावर काही बोलायचं आहे का? येस माय लॉर्ड. डिफेन्सने सांगितल्याप्रमाणे मुलीचं वय 17 वर्ष आहे. जर मुलीचं वय 17 वर्ष आहे तर हा खटला रेपचा नसून हा खटला पॉक्सचा आहे व हेच सिद्ध करण्यासाठी आपण एका फॉरेन्सिक एक्सपर्टची तरतूद करण्यात यावी, जे की ह्या केसमध्ये पूर्ण रिव्ह्यू करून ह्या केसमध्ये मुलीचं वय किती आहे तसेच डॉक्टरांनी जो रिपोर्टचा गोळ घातला आहे सॅम्पलचा वगैरे तो पूर्णपणे कोर्टसमोर स्पष्ट होईल. तर फॉरेन्सिक एक्सपर्टची तरतूद करण्याची माझी कोर्टकडे विनंती आहे.
तर मग प्रस्तुत खटल्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या विनंतीनुसार कोर्ट एक फॉरेन्सिक एक्सपर्टची नियुक्ती करत आहे. फॉरेन्सिक एक्सपर्टला पीडितेचं वय तपासण्याचा आदेश देत आहे व याची पुढची तारीख 2 दिवसांनी घेतली जाईल. थँक्यू मॅडम. द कोर्ट इज ॲडजर्न्ड. फॉरेन्सिक एक्सपर्ट हाजीर हो. गीतेवर हात ठेवून शपथ घ्या. तुम्ही कोर्टाला जे काय सांगाल सत्य सांगाल, सत्याशिवाय काही नाही सांगाल. मी गीतेवर हात ठेवून शपथ घेतो की मी कोर्टात जे काही सांगेल ते सत्य सांगेल, सत्याशिवाय दुसरं काही सांगणार नाही. माननीय महोदय, कोर्टाकडून मिळालेल्या पत्रानुसार स्नेहल राणे यांची तपासणी करण्यासाठी मला पत्र आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर, मुख्यतः रेडिओलॉजिकल तपासणी केल्यानंतर असे आढळून येते की त्यांचे वय वर्ष 15 ते 17 या दरम्यान असावे. यावर मी माझे मत असे मांडू इच्छितो की स्नेहल राणे यांचे वय 15 ते 17 वय वर्ष आहे. तसेच कोर्टाकडून मिळालेल्या पत्रानुसार जे ब्लड सॅम्पल कलेक्ट केले होते त्यांची फेर तपासणी करावी लागली. त्या फेर तपासणीमध्ये असे आढळून आले की किटामाइन नावाचा एक पदार्थ त्यांच्या रक्तात सापडला आहे. हा किटामाइन डेट ड्रग म्हणून ओळखला जातो. तर कोर्टमध्ये दोन्ही बाजूंनी मांडलेल्या युक्तिवादावरून व दिलेल्या पुराव्यांनुसार व फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्या माहितीच्या आधारावर असे लक्षात येते कोर्टच्या की स्नेहल राणे यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे व त्या एक नाबालिक आहेत. तसेच दोषी गणेश शिर्के उर्फ गण्या यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी. तसेच डॉक्टर हर्षल चौरे यांनी केलेल्या मेडिकल नेग्लिजन्सची स्टेट मेडिकल काउन्सिल यांनी दखल घ्यावी व योग्य ती कार्यवाही करावी. द कोर्ट इज ॲडजर्न्ड.